श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहेत घरामध्ये रेसिपी, ती पर अळंबीची. अळंबीची रेसिपी ह्यासाठी बनवतोय कारण मला विचारण्यात आलं की अळंबी किंवा हे तुम्हाला जे काय भेटते रानावनात, तर अळंबीची रेसिपी कशी तुम्ही कशी घरी बनवता ते दाखव. कारण तो व्हिडिओ पण मला बघायचा आहे. आपलीच मित्रमंडळी आहेत, त्यांनी सांगितलं ती रेसिपी दाखव, तू खाल्लीच बोलतो ना, तर ती तुम्ही कशी बनवून खाता, तर ती रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, आज बघायची आहे आपल्याला अळंबीची रेसिपी. अळंबी म्हणजे रवना, म्हणजे मी बोललो रवनाचा व्हिडिओ केला तशीच त्यालाच अळंबी बोललं जातं. आणि ती रेसिपी आता आज आपण बनवायची आहे. चला तर बघू शकता, ही सर्व अळंबी आहे, म्हणजेच रवना. ह्या कळ्या आहेत, ह्या आपण धुतलेल्या आहेत, मगाशीच धुवून घेतलेलं आहे. सर्व भोंबाड्यावर असतात, म्हणजे वारूळ जे असते त्या वारूळावर असतात. असे त्याला होलसुद्धा असतात, किडी असू शकतात, भुंगा असू शकतो त्यामध्ये. तर ते सर्व स्वच्छ करून घ्यायचे आहेत. हे आहेत कळ्या, यांना कळ्या बोलतात. आणि हे जे तुम्ही आता बघताय, तर ह्याला घुंगरू बोलतात. गावामध्ये ह्याला घुंगरू बोललं जातं. हे बघा, हे आजच आपण मातीतनं काढून आणलेले आहेत बोंबाड्यावरनं. तर हे आहेत घुंगरू. आणि हे जे फुललेले बघतायत तुम्ही, तर ह्याला इथे छत्री बोललं जातं. तर ह्यांनासुद्धा नाव आहे, छत्री बोललं जातं, घुंगरू बोलले जातात आणि कळ्या बोलले जातात. म्हणजे ह्या आपण बघतोय त्या कळ्या आहेत, त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता ते कटिंग करायचे आहेत. आणि ह्या आहेत छत्र्या. पहिले लहानपणी दिसायच्या, तेव्हा कुत्र्याने सुसू केली, मोती केली, तर त्याच्या छत्र्या म्हणून सांगायचे. कुत्र्याच्या त्या वेगळ्या असतात आणि त्या नाही आहेत. ह्या अळंबी आहे. अळंबी म्हणजे हे जे कळे आहेत त्याच्या बनलेले आहेत, फुललेले आहेत त्या. आणि हे घुंगरू, ह्याच्यात खूप चव असते, टेस्टी असतात हे घुंगरू. ह्याच्यात खाण्यात खूप मजा असते. हे बघा. आणि हे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पहिले हे सगळे आपण स्वच्छ धुवून घेणार, हे घुंगरू. आणि एवढी मोठी साईज होईपर्यंत कोणी लोक ठेवत नाहीत, कारण सगळी लोक खाण्यासाठी आतुर झालेली असतात गावातनं. जो तो रानावनातनं फिरत असतो. एवढी कधीच फुललेली भेटत नाहीत, पण ह्या टायमाला आपल्याला ही फुललेलीसुद्धा भेटलेली आहेत, छत्री झालेली. कारण रानावनात सगळं, म्हणजे गावातली जेवढी लोकं आहेत ती, म्हणजे जी खाणारी आवडीने, ते लोक रानावनात फिरत असतात. हे बघा, हे आहेत घुंगरू आणि ह्या आहेत छत्र्या आणि ह्या आहेत कळ्या. तर चला, आता आपण ह्यांची रेसिपी बघायची आहे. चला तर मग. तर आपण आता वाटपासाठी घेतलेला आहे कांदा, लसूण, कढीपत्ता, आलं, कोथिंबीर आणि सुकं खोबरं. हे सर्व आपण मटण आणि किंवा चिकन बनवण्यासाठी जो मसाला वापरतात ते घेतलेले आहेत. कारण का त्याला आपण फोडणी द्यायची नसते असे ते लोक सांगतात, की जर रवणं काढलीत आपण कुठच्या भोंबाड्यावरनं, तर त्याला आपण फोडणी नाही द्यायची, असं ते पहिलेच देताना सांगतात. फोडणी देऊ नका म्हणून, कारण ती पुढच्या वर्षी परत येत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी आपण फोडणी काय देणार नाही आहे. आपण हे मटण चिकन बनवतो त्याचे सर्व हे मसाले वापरणार आहे. बघू शकता, लसणाच्या पाकळ्या आहेत, कढीपत्ता आहे, आलं आहे, कांदा आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर. आणि पुढे आता तुम्ही बघू शकता, ह्याचे बारीक बारीक तुकडे करतो आहे आपण रावणाचे. पण हातानेच ते तोडून घेतो आहे सर्व. आपल्याला जेवढे हवे तेवढेच आपण बनवणार आहे, बाकीचे आपण फ्रीजमध्ये ठेवले आहेत. आता जेवढे आपल्याला खायचे भाजी बनवून ते आपण घेतो आहे.
आणि ह्या मसाल्याचं आता आपण वाटप बनवणार. पहिला गरम करणार आपण, त्याच्यानंतर वाटप बनवणार भाजल्यानंतर. जो खराब भाग आहे तो आपण फेकून द्यायचा आहे, तो घ्यायचा नाही आपल्या वाटपामध्ये. भाजीमध्ये जो खाली मातीचा वगैरे भाग खराब असतो तो आपण टाकून द्यायचा. जेवढं चांगलं आहे तेवढंच आपण घ्यायचं, वरचं बाकी खराब असलेलं सर्व टाकून द्यायचं. सर्व आपण ती रवणं धुवून घेतलेली आहे बघा एकदम स्वच्छ पाण्यामध्ये, आणि ते आपण आता बारीक करतोय. तर जे आपण कांदा वगैरे कापले होते, लसूण, कांदा, आलं, कोथिंबीर हे सर्व आपण आता भाजून घेतलेलं आहे बघा. सर्व भाजून घेतल्यामुळे तसेच बाजूला आपण हे मसाले काढले. लाल तिखट मसाला काढला आहे, चिकन मसाला घेतला आहे, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आणि तसंच हे सर्व आपलं कापून झालेलं आहे, म्हणजे तोडून झालेलं आहे. अळंबी, सर्व अळंबी तोडलेली आहे. आणि आता आपण बनवायला तयारी करतोय. सर्व टोप ठेवलेलं आहे आपण. त्याचं वाटप केलं जाईल, त्यामध्ये हे मसाले टाकले जातील आणि मग आपण ही रेसिपी बनवायची आहे. तर आता ती आपण रेसिपी चालू करूया. तर हे वाटप आहे, मंद आचेवर आपण ते हे करतो तेल सोडून. तर आपल्याला फोडणी नाही द्यायची, आपण वाटप करून घेतलेलं आहे बघा. या मिक्सरमधनं आपण वाटप केलं आणि ते मंद आचेवर आता तेल टाकून आपण पहिलं ते एकदम भाजून खोबरं घेतल्यानंतर, सगळं वाटप केल्यानंतर मस्तपैकी त्याला मसाले टाकणार होता. त्याच्यात जे आपण मसाले काढले होते ते आता मसाले टाकतोय. त्यामध्ये हळद टाकतोय, हा तिखट मसाला, आणि हा टाकतोय चिकन मसाला. हे सर्व त्यामध्ये आपण टाकलेले आहेत. मीठ बाजूला ठेवलं आहे. नंतर सर्व परत मसाले आपण त्यामध्ये गरम करणार आपल्या वाटपामध्ये. व्यवस्थित भाजून घेतलं जातं आता परत वाटप. खोबरं असल्यामुळे तेल सुटते त्यामध्ये, कारण आपण चिकन मटन जसं खोबऱ्यात बनवतो तसंच ही भाजीसुद्धा, अळंबी भाजी आपण मटणासारखीच करणार, चिकनसारखीच करणार आहे. त्यामुळे खोबऱ्याचा मारा जास्त टाकतो आपण त्यामध्ये. आता अळंबी टाकतो. आता थोडीशी चुरून टाकायची, त्यामुळे व्यवस्थित शिजले जाते. कारण शिजायला यायला काही वेळ नाही लागत, ती लगेचच शिजते. पण थोडी चुरल्यामुळे चांगली व्यवस्थित होते ती.
सगळं वाटप आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं आपण कोकम टाकतो, म्हणजे आंबट टाकतोय त्यामध्ये, आणि चवीनुसार मीठ घातले आपण. वरून थोडं पाणी टाकलंय. आता परत ते सगळी भाजी मिक्स करणार मसाल्यामध्ये. वरून कोथिंबीर टाकली आपण, कारण कोथिंबीरनी चव चांगली येते, खूप छान लागते कोथिंबीरमुळे. लहान मंद आचेवर, कारण बाजूला मंद असं म्हणजे बारीक गॅस आहे, आणि त्याच्यावर आता आपण झाकण मारलंय. झाकण मारून आता त्याला 10 मिनटं, तरी 5 ते 10 मिनटं, कमी वेळात, जेवढा वेळ लागेल त्या वेळामध्ये आपण ते शिजवून घ्यायचे. बघू शकता आपण वरून कोथिंबीर टाकलेली आहे. अळंबी रेसिपी आपली झालेली आहे पूर्ण, आणि खूप सुंदर असा फ्लेवर येतो त्यातून. आपण काय केलंय, शिजवण्याआधी आपण एक झाकण मारलं आणि 5 ते 10 मिनटात शिजवलं त्याला झाकण मारून, आणि खूप सुंदर असा फ्लेवर. वा. आणि बाजूलाच आता आपण चपात्या घेतल्या आहेत, आणि आपली डिश तयार केलेली आहे, आणि आता आपण ती खायची आहे. चला तर मग आता खायला जाऊया. छान सुंदर अशी डिश. वा वा वा. एक नंबर झालेला आहे, खूप सुंदर झालेला आहे. चिकन सुद्धा त्यासमोर फिक्कं पडेल एवढं छान लागते. चिकनचं सर्व मटेरियल वापरलेलं आहे, खरोखर खूप छान, खूप छान. तर मित्रांनो, खूप छान अशी भाजी झालेली होती, एकदम टेस्टी, आणि खायला पण अळंबीची भाजी म्हणजे एकदम चिकनसारखीच लागत होती. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.